धर्माबाद येथे एक लिंगायत समाजावर खोटा गुन्हा दाखल झाला। त्या संदर्भात बेलुरी तालुक्यातील सर्व लिंगायत समाजाने एकत्र येऊन तो गुन्हा मागे घेण्यासाठी तहसील येथे निवेदन देण्यासाठी आलेले आहे। या धर्माबाद येथील झालेल्या खोट्या गुन्ह्याचा सखन लिंगायत समाज बिलोलीच्या वतीने आज निषेध व्यक्त करण्यासाठी बिलोली तालुक्यातील सर्व लिंगायत बांधव तहसील येथे आलेले आहेत। धर्माबादमध्ये काही पक्षाच्या लोकांनी निषेध व्यक्त करण्यासाठी बॅनर छापला होता। तो त्या बॅनरवर प्रकाशक नाव असतानाही त्या प्रकाशक यांच्यावर गुन्हा दाखल नियमानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा असतो, पण तेथील काही पुढाऱ्यांनी आमच्या लिंगायत समाजाच्या व्यापाऱ्याला टार्गेट करण्यासाठी किंवा तेथील लिंगायत समाजाला दबाव आणण्यासाठी चुकीच्या प्रकारे ते बॅनर तिथं छापलेलं नसतानाही त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। त्यांचा निषेध म्हणून आम्ही आज सर्वजण बिलोली तहसील येथे निवेदन देण्यासाठी सर्व समाज बांधव जमा झालेला आहोत। आम्ही सर्व समाज बांधवाच्या वतीने त्या घटनेचा तीव्र निषेध करतो। या ठिकाणी ज्यांनी प्रिंट करायला लावलेला आहे बॅनर त्यांच्यावर गुन्हा दाखल होता। ज्यांनी बॅनर प्रिंट केलेला आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, त्या व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। तो मागं घेण्यासाठी लिंगायत समाजाने एकत्र येऊन बिलोली तहसील येथे निवेदन दिलेलं आहे ते गुन्हा मागं घेण्यासाठी। लिंगायत समाजाला टार्गेट करून राजकीय प्रेशर आणून जर गुन्हे दाखल करत असाल तर कदापि लिंगायत समाज हा सहन करून देणार नाही आणि याचे पडसाद तुम्हाला अवघ्या येणाऱ्या विधानसभेमध्ये दिसून येतील। पण तात्काळ गुन्हे जर मागे न घेतल्यास आम्ही लोकशाही मार्गाने अवलंबू। सदर झालेला खोटा गुन्हा मागे न घेतल्यास बिलोली तालुक्याच्या वतीने आम्ही सर्व समाज बांधव एक दिवस बिलोली बंदचे हाक सुद्धा यापुढे देऊ। या ठिकाणी निवेदन देऊन निषेध करण्यात आले। तानाशाही खोटा गुन्हा